आपण खोटं बोलायचं नाही। अरे देवळाची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो, अरे देवळाची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो, आई भवानीची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो। તુલજા ભવાની મંદિરની બહાર જીતેન્દ્ર આવડના કાર્યકરો અને ભાજપના કાર્યકરો આમને સામને આવી ગયા હતા। ભાજપના કાર્યકરોએ જીતેન્દ્ર આવડ વિરુદ્ધ સૂત્રોચ્ચાર કર્યા છે। ભાજપના કાર્યકરોએ જીતેન્દ્ર આવડની ગાડી રોકી હતી। આ તુલજા ભવાની દેવીના મંદિરના શિખરને લઈને વિવાદ ચાલી રહ્યો છે। આ વિવાદમાં જીતેન્દ્ર આવડે પણ પોતાનો મુદ્દો રજૂ કર્યો છે। તેમણે કહ્યું છે કે તેઓ કોઈ પણ આ તુલજા ભવાની દેવીના શિખરને સ્પર્શવા નહીં દે। मुंब्रेचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी आले होते, परंतु दर्शनाला येण्यापूर्वी त्यांनी अनेक वक्तव्य या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून केले आहेत। मीडियाच्या माध्यमातून जे वक्तव्य त्यांनी केले की मंदिर उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे आणि मंदिरचा कळस पाडण्यात येत आहे, मंदिरमध्ये विविध विकास कामं जे होत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी अपशब्द वापरलेले आहेत। म्हणून या ठिकाणी शहरवासियांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार केलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही पुराव्याअभावी, कुठल्याही मंदिरची अधिकृत माहिती अभावी, विश्वस्त असेल, आमदार असतील किंवा तिथले अधिकारी असतील यांच्याकडून त्यांनी रितसर माहिती, अधिकृत माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी कुठलीही माहिती न घेता या ठिकाणी मुंब्र्यात बसून आमच्या तुळजापूरची आई भवानीची बदनामी करण्याचा अधिकार त्यांना नाही। त्यांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं, माहिती न घेता आमच्या आई भवानीची आणि तुळजापूर नगरीची बदनामी केली आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही समस्त शहरवासियांच्या वतीनं त्यांचा धिक्कार आणि निषेध केलेला आहे। તુલજા ભવાની મંદિરના શિખરને લઈને વિવાદ ચાલી રહ્યો છે। આ વિવાદમાં જીતેન્દ્ર આવડે કહ્યું કે તેઓ કોઈ પણ ન્યાય તુલજા ભવાની દેવીના શિખરને સ્પર્શવા નહીં દે। આ જ કારણસર જીતેન્દ્ર આવડના કાર્યકરો અને ભાજપના કાર્યકરો આમને સામને આવી ગયા હતા। मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये बसून आई तुळजाभवानीची तलवार चोरीला गेली असं एक वेताल वक्तव्य केलंय। त्यांनी याच्यामध्ये मंदिर संस्थानचे जे अध्यक्ष आहेत, जिल्हाधिकारी यांच्याशी त्यांनी विचारला हवं होतं की बाबा खरीच तलवार चोरीला गेली आहे का, आपलं गाभाऱ्याविषयी काय नियोजन आहे, शिखराविषयी काय नियोजन आहे, आपण देवीची मूर्ती हलवणार आहेत का, कुठलाही पुरावा न घेता एक बेताल वक्तव्य, एक राजकारण करण्यासाठी त्यांनी आज तुळजापूरमध्ये केलंय। आताच आम्ही त्यांनी दर्शनाला गेले असता आम्ही मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता पसरवली नाही, परंतु त्यांनी जे बेताल वक्तव्य केले हे संबंध महाराष्ट्रात नाही तर देशाला सुद्धा प्रत्येकाचं मन दुखवणारे त्यांनी वक्तव्य केले की आई तुळजाभवानीला हलवणार आहेत आणि मंदिर उद्ध्वस्त करणार आहेत। ही भाषा जी आहे त्यांची एकदम अयोग्य आहे, कुठेतरी राजकारण होत आहे। याच्यामध्ये 1865 कोटी महायुती सरकारने जे निधी दिलाय या माध्यमातून तुळजापूर शहर असेल, धाराशिव जिल्हा असेल याच्यामध्ये विकास होत आहे आणि यांचं कुठेतरी त्यांना पोट दुखायला लागले। त्याच्यामुळे प्रत्येक जण महिन्याला येऊन नवीन बेताल वक्तव्य करत आहे। आम्ही तुळजापूर शहरवासियांच्या वतीने त्यांचे जाहीर निषेध करतो। मी कुठलाही पक्षीय झेंडा घेऊन आलो नाही। मी तुमच्याशी बोलताना काय सांगितलं की मी माझ्या आईला, माझ्या तुळजाईला भेटायला आलो आणि तुळजाईचा गाभारा हा माझ्यासाठी, मी दरवेळेस उभा राहिलो की मी एवढाच विचार करतो की ह्या इथल्या मंदिरातल्या देवळांनी, आईच्या डोक्यावरती असलेल्या दगडांनी कोणाला बघितलंय? शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना जर कोणी बघितलं असेल तर त्याचा एकच साक्षीदार आहे, ती तिथली दगड। ती दगड काढून फेकून द्या ना तुम्ही। असा विचार करा की उद्या ही दगड बोलायला लागली तर उभा महाराष्ट्र रडेल। ते दगड फेकायची, त्या दगडाला भेगा पडल्या तुमच्या नालायकपणामुळे। आणि जगामध्ये असं कुठली वास्तू पाडली गेली हो? उद्या म्हणतील व्हॅटिकन चर्च पाडा, तिरुपतीचं देवस्थान पाडा, चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर पाडा, नवीन करूया। काही भावना आहेत, काही श्रद्धा आहेत, काही ऐतिहासिक संदर्भ आहेत। प्रत्येक पुजारी मला सांगतो की प्रत्येक पायदे ही 12व्या शतकाची साक्षीदार आहे, 12व्या शतकाची। म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही ते तुम्ही करणार। आणि त्याची पाठवण करायला कोण आले? हे 25 जण, त्याच्यातले 12 जण हे ड्रग्ज मधले आरोपी। काय यार, काय म्हणजे लाजच घालवतं, आंदोलनाची लाज घालवतं। तुमच्या विरोधात जे आंदोलन झालं ते नियोजित होतं का किंवा पुरस्कृत होते का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? पुरस्कृत होतं का नियोजित होतं मला काय फरक पडतो? आंदोलन होणारे मला माहिती होतं। मी 1 तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता। इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती, म्हणून काही म्हणजे ते घडलं नाही। हे पोलिसांचं असं वाटतं।